ऑपरेशन सिंदूर नंतर आता देशामध्ये आणि संसदेचे एक विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येते. आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. विशेष अधिवेशनची मागणी नेमकी का? कारण बरेचसे काँग्रेस यामध्ये बऱ्याच मागण्या होत आहेत, काय म्हणाल? कसं आहे की खूप उलटसुलट चर्चा चाललेली आहे. कारण भारत सरकारकडून सगळी काय माहिती दिली जात नाही आणि त्यामुळं एकतर्फी माहिती चाललेली आहे आणि मग त्या इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये माहिती युद्धामध्ये भारताचा पराजय होताना मला दिसतोय स्पष्ट. त्यामुळं अधिकृत माहिती संसदेच्या माध्यमातून देशाला दिली पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे. आपण यापूर्वी 62ची लढाई बघा, 65ची लढाई बघा, 71चं युद्ध बघा, कारगिलचं युद्ध बघा, प्रत्येक वेळेला तात्कालीन पंतप्रधानांनी संसदेचा फायदा घेतला. संसदेच्या माध्यमातून एक राष्ट्रीय एक ठराव मांडला गेला, एक रेझोल्युशन मांडला गेला आणि त्यातून आपल्या सैन्याला ताकद मिळाली. आपला जो मुद्दा आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडला गेला चांगल्या पद्धतीने. तुम्ही हे का करत नाही? 62च्या युद्धामध्ये नेहरूजींनी सामोरे गेले, कारगिल युद्धामध्ये वाजपेयीजी सामोरे गेले आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी खूप चांगली कारवाई केली. विशेषतः अटल बिहारी वाजपेयी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते 62, 65, 71 मध्ये, तर त्यांची इतकी प्रभावी भाषण झाली देशाच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं नाही. आणि त्यामुळे देशाचं मनोधैर्य वाढवण्यामध्ये, लढाई जिंकण्यामध्ये खूप मदत झाली. तुम्ही आता का नाही करत? सरकार काहीतरी लपवतोय असं समज काय आहे म्हणजे विरोधी पक्षाला? आता जर तुम्ही माहिती दिलेली आहे तर लपवते असा समज होणारच ना. प्रश्न विचारले जात आहेत. राहुलजींनी काही प्रश्न विचारलेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर विचारलेले आहेत, पाकिस्तानने काही आरोप केलेले आहेत, ते उत्तर देत नाही. आपण योग्य वेळ आम्ही सांगू, आम्ही सांगणार नाही. आता डेलिगेशन पण पाठवलं जातं. आता ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्व खासदार जे आहेत ते 7 देशामध्ये जाणार आहेत आणि काँग्रेसला पण माहिती विचारण्यात आली होती, पण जी नावं देण्यात आली होती ती नावं घेतली गेली नाही अशी सुद्धा माहिती आहे. आणि याच दरम्यान शशी थरूर यांचं देखील नाव त्या ठिकाणी समोर आलं. वादाचा विषय हा सगळा? त्यामुळे हा निश्चित वादाचा विषय आहे. कारण दोन गोष्टी आहेत की संसदीय शिष्टमंडळाची एक परंपरा आहे, एक संकेत आहेत, एक फॉर्म्युला ठरलेला आहे. पण हे संसदीय शिष्टमंडळ नाही, हे सरकारी शिष्टमंडळ आहे. कारण त्यामध्ये बगैर खासदार देखील त्यामध्ये घेतले गेले आहेत. काही सनदी नोकर आहेत, रिटायर्ड अधिकारी आहेत. ते सरकारला अशा प्रकारचं अधिवेशन शिष्टमंडळ पाठवायचा अधिकार आहे. पण मग तसं असताना मग पार्टीला विचारायला नको होतं. काँग्रेस पार्टीला विचारायला गेलं की तुमची कोण नावं देता तुम्ही, ती नावं दिली अधिकृतपणे आणि त्यानंतर त्या नावाचा अपमान केला, त्यातली नावं घेतली नाहीत, हे चुकीचं झालं. ऑपरेशन सिंदूरमध्ये संपूर्ण राज्यामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जातं आहे. ऑपरेशन सिंदूर कशा पद्धतीनं चांगल्या स्वरूपात पार पाडलं गेलं, आपला कसा विजय झाला हे सांगितलं जातं. पण दुसरीकडे जे मध्य प्रदेशचे मंत्री असू द्या विजय शाह, त्यांनी ज्या पद्धतीनं सोफिया कुरेशी म्हणा किंवा इतर जे आर्मीचे प्रमुख आहेत त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली आहे, ही दुटप्पी भूमिका वाटते? दुटप्पी ही मूर्खपणाची भूमिका आहे. त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो. त्या लोकांना एक दिवस ही एक क्षणभरी मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. ते संविधानिक पद आहेत, पण ते फक्त नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने राहिलेले आहेत. त्यांना त्यामध्ये राजकारण करायचं आहे. ते कुठल्या समाजाचे आहे, तो कुठल्या वोट बँकेचा परिणाम होईल म्हणून त्यांना ते काढत नाहीत. आणि हा सैन्याचा अपमान आहे, जे वक्तव्य एका उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर महिला वर्गाचा अपमान आहे आणि व्यक्तीचा तर अपमान आहेच आहे. आणि त्यामुळे हे तुम्ही टॉलरेट करताय, हे तुम्ही सहन करताय आणि त्याकरता सुप्रीम कोर्टाला देखील याची दखल घ्यावी लागली. सुप्रीम कोर्ट त्यामध्ये हस्तक्षेप आहे. सरकार का नाही करत? भारत पाकिस्तान मॅचबद्दल तुमची भूमिका काय, म्हणजे काय व्हायला पाहिजे असं वाटतं? सरकारने भूमिका घेतली, योग्य भूमिका आहे. एका बाजूला पाकिस्तानी आतंकवाद्यांना पाठवून भारतातल्या निरपराध लोकांचे खून करतायत, मॅसेकर करतायत आणि त्याचबरोबर आम्ही आता लगेच त्यांच्याशी मैत्री करायची, खेळत बसायचं योग्य नाहीये. वन नेशन वन इलेक्शन बद्दलही तुम्ही टीका केलेली आहे आणि मोदींची कुठेतरी तुलना हिटलर याच्याशी केली असं म्हणावं का? असं हिटलर मी बोलणार नाही, फक्त एवढंच मला म्हणायचं की हिटलरच्या कारकिर्दीमध्ये ज्या घोषणा केल्या गेल्या तशा प्रकारच्या घोषणा मोदी सरकारमध्ये आता चाललेल्या आहेत. त्यातून काय अर्थ काढायचा तो काढू द्या लोकांना. पण आम्ही वन नेशन वन पोलचा विरोध केलेला आहे. ही अव्यवहार्य कल्पना आहे. पुढची भूमिका काँग्रेसची किंवा विरोधी पक्ष म्हणून तुमची काय असणार वन नेशन वन इलेक्शन बाबत? जेव्हा संसदेमध्ये विधेयक गेलं तर आम्ही विरोध करणार, मतदान विरोधही करणार. 2/3 बहुमत पाहिजे. 2/3 बहुमत जर मिळालं तर बिल पास होईल. वन नेशन वन इलेक्शन किंवा एकत्र निवडणूक होतील. पण विधेयक जर फेल झालं किंवा त्यांना बहुमत मिळालं नाही
तर मग ते होणार नाही. राज्यात बोलायचं झालं तर चीफ जस्टिस आहेत गवाई सुप्रीम कोर्टाचे, त्यांना रिसीव्ह करायला अधिकारी गेले नाहीत आणि प्रोटोकॉल पाळला गेला नाही. ते केवळ मागासवर्गीय म्हणून हे सगळं घडलं अशी पण आता चर्चा रंगू लागली. कसं पाहता याकडे? मी त्या दिशेने जाणार नाही, पण सरन्यायाधीश हे संविधानिक पद आहे आणि संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा प्रोटोकॉल न ठेवणं हे निषेधार्थ आहे. त्याचं कारण काय असेल मला माहिती नाही. तर काही लोकांनी जर मांडला असेल तर त्यांना माहिती असेल अधिक, परंतु त्यांचा झालेला अपमान हा न सहन करण्यासारखा आहे. एक तर ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, पण ती आता त्याच्यापेक्षा पुढे जाऊन ते भारताचे सरन्यायाधीश आहेत आणि भारताच्या कुठल्याही सरन्यायाधीशाचा अशा प्रकारे प्रोटोकॉलच्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं अपमान करणं ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे. आज अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत आणि गुन्हेगारी तिथे वाढलेली आहे. बरेचसे व्हिडिओ समोर येतात मारहाणीचे आणि त्या ठिकाणी देवटे याला सुद्धा मारहाण झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की संतोष देशमुख हत्याकांडासारखं एखादा हत्याकांड त्या ठिकाणी होईल का, अशी भीती सुद्धा व्यक्त केली जाते. राज्यामध्ये गुन्हेगारी फोफावते असं वाटतंय? फोफते वाटण्याचा प्रश्न फोफते शक्य स्पष्ट आहे ना, की त्यामुळं सरकारला जे खंडणीचे खून होत आहेत, ज्यामुळं गुंतवणूक येत नाही, ज्यामुळं रोजगार निर्माण होत नाही आणि राज्य सरकार देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हातावर हात मुग गिळून गप्प बसलेलं आहे. त्यांना काही घेणं नाही. बदलापूरचा एन्काउंटर खून झाला त्याची पुढे काही चर्चा नाही आहे आणि त्यामुळं देशातले वातावरण सगळं लॉ अँड ऑर्डरचं फार खराब झालेलं आहे. आता बीडमध्ये जे चाललेलं आहे, संतोष देशमुखचा तो खून झाला, ज्या व्यक्तीच्या कडवून तो करवला गेला त्याला कुणालाच, त्यांना राजाश्रय म्हणून त्यांना काही शिक्षा होत नाही, त्यांना कोणी पकडत नाही, कारवाई होत नाही. ती फार दुर्दैवी बाब आहे. आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.